आजकाल आपण बघतो की आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी अनेक लोक सकाळी आवळ्याचं ज्यूस, कोरफड ज्यूस किंवा आपल्या न्याहारीमध्ये संत्री, मोसंबी याचं ज्यूसचं सेवन करतात. आरोग्यासाठी ज्यूस घेणं चांगलं निश्चितच आहे, पण ज्या पद्धतीने आपण ज्यूस घेतो ती पद्धत मात्र बिघडत चाललेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे पॅक्ड स्वरूपात ज्युसेस येतात त्या सगळ्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि सोडियम बेन्झोएट हे जे प्रिझर्वेटिव्ह आहे हे केमिकल खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं कारण देखील आहे. त्याच्यामुळे ज्यूस घेणं आरोग्यासाठी निश्चितच चांगलं आहे, पण ते अपेक्षित आहे ताजा ज्यूस. कुठल्याही फळाचा, कुठल्याही वनस्पतीचा ज्यावेळेस आपण ज्यूस घेतो तर हा ताबडतोब निष्पीडन केलेला, ताबडतोब पिळून काढलेला जर असेल तर तो स्वास्थ्यकर आहे. तो ज्यावेळेस आपण ठेवून देतो, प्रिझर्व करतो, त्यावेळेस त्याचा फायदा आपल्या शरीराला मिळत नाही. जर तुम्हाला आरोग्य चांगले टिकवण्यासाठी आवळा, कोरफड या गोष्टी घ्यायच्याच असतील तर ते ताज्या स्वरूपात घ्या. जर त्या पूर्ण सीझन मध्ये मिळत नसतील तर आवळ्याचं तुम्ही मोरावळा घेऊ शकता, च्यवनप्राश घेऊ शकता किंवा त्याचं चूर्ण घेऊ शकता. ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त उपयोगी ठरेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि फिट राहा. धन्यवाद. निरोगी भव.